रमेश पतंगे लिखित अमेरिकन संविधान, ब्रिटिश प्रेरणा आणि अमेरिकन नाविन्य या पुस्तकाच्या अभिवाचनाच्या भागामध्ये मी संगीता अभ्यंकर आपल्याला अभिवादन करते. मागच्या भागात आपण पाहिलं की प्रोटेस्टंट चर्चमध्येही शुद्धीकरण करणे आवश्यक आहे असे मानणारा प्युरिटन्सचा समुदाय तयार झाला. परंतु असे मत मांडावे तर इंग्लंडचा राजा जेम्स फासावर लटकवेल आणि देश सोडून जावे म्हटले तर त्यालाही राजाची परवानगी नव्हती. पुढे काय घडले ते ऐकूया. या प्युरिटन लोकांनी ठरविले की हॉलंडमध्ये स्थलांतरित व्हायचे. विल्यम ब्रूस्टर याने याबाबतीत पुढाकार घेतला. डच जहाजाच्या कप्तानाशी त्याचे बोलणे झाले. आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तो लपत छपत समुद्रकिनारी आला. येण्यापूर्वी सर्वांनी आपली घरे विकून टाकली होती. जहाजाच्या कप्तानाने पोलिसांना खबर दिली आणि बिशपचे पोलीस आले, सर्वांना पकडून घेऊन गेले. अनेक महिने त्यांना तुरुंगात राहावे लागले. त्यांच्याकडे संपत्ती काही नसल्यामुळे ती जप्त करता येत नव्हती. बिशप मंडळींचा काही फायदा नव्हता. त्यामुळे शेवटी या सर्व प्युरिटन्सना सोडून देण्यात आले. दुसऱ्यांदा असा प्रयत्न करण्यात आला. यावेळी डच जहाजात लहान बोटीतून सामान आणि मुले चढविली जाऊ लागली. अर्ध्याहून अधिक काम झाले असतानाच पुन्हा बिशपचे पोलीस आले. किनाऱ्यावर असलेल्या सर्वांना त्यांनी पकडले. त्यात स्त्रिया आणि मुले अधिक होती. त्यांचे पती जहाजावर चढलेले होते. जहाजाने नांगर वर केला, शिडे लावली आणि किनारा सोडला. ज्यांचे पती आणि मुले त्या जहाजात गेले त्यांची पुन्हा आयुष्यात कधी भेट होईल का असा प्रश्न निर्माण झाला. हे जहाज समुद्रात भरकटले, वादळात सापडले. आपण सर्व आता जलसमाधी घेणार असे सर्वांना वाटू लागले. पण नशिबाने ते 14 दिवसांनंतर हॉलंडला पोचले. इकडे इंग्लंडमध्ये बिशपने पकडलेल्या स्त्रियांना मुलांना फुकट का खायला घालायचे म्हणून सोडून देण्यात आले. नंतर ते देखील हॉलंडला पोचले. हॉलंडमध्ये या सर्वांची स्थिती दयनीय होती. त्यांच्याकडे जे काही सामान सुमान होते ते वादळात नष्ट झाले. हॉलंडची भूमी त्यांना परकी होती. डच भाषा त्यांना येत नव्हती. तिथल्या जीवनाशी त्यांनी जुळवून घ्यायला सुरुवात केली. विणकाम, सुतारकाम, छपाईकाम, लोहारकाम अशा विविध कामात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले. इंग्लंडमध्ये ते फक्त शेती काम करीत असत. त्यामुळे ही सर्व कामे त्यांना नवीन होती. रविवारी ते प्रार्थनेसाठी एकत्र येत आणि श्रद्धेने बायबलचे वाचन करीत, एकत्र भोजन करीत. त्यांनी आपली ओळख यात्रेकरू अशी करून दिली. इंग्रजीत त्यांना पिलग्रिम्स म्हणतात. डच लोकांशी त्यांनी कधी भांडण केले नाही. आजूबाजूच्या डच लोकांनी त्यांना स्वीकारले. अशीच काही वर्षे तिकडे गेली. त्यांच्या लक्षात आले की आपल्या मुलांना आपण इंग्रजीचे शिक्षण देऊ शकत नाही. इंग्रजी रीतिरिवाज, संस्कृती यांचे संस्कार होत नाहीत. आपल्या मातृभूमीवर, भाषेवर आणि संस्कृतीवर त्यांचे अतोनात प्रेम होते. मुले अशीच राहिली तर ती आज ना उद्या डच होतील ते त्यांना नको होते. सर्वांनी बसून विचारविनिमय केला आणि असे ठरविले की अशा भूमीवर आपण गेले पाहिजे जिथे इंग्रज रीतिरिवाज, भाषा यांचे शिक्षण देता येईल. पुन्हा त्यातील काहीजण इंग्लंडला आले. इंग्रज व्यापाऱ्यांशी त्यांनी बोलणी सुरू केली. यात 2 वर्षे गेली. इंग्लंडमध्ये तेव्हा प्लायमाउथ कंपनी स्थापन झाली होती. अमेरिकेत ज्या नवीन भूमीचा शोध लागला होता ती आपल्याला मिळावी यासाठी प्लायमाउथ कंपनीने प्रयत्न सुरू केले. तिथे वसाहत करण्यासाठी लोकांना पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. विल्यम ब्रूस्टर लंडनला आला. प्लायमाउथ कंपनीशी त्याचे बोलणे झाले, करार झाला. 7 वर्षे सर्वांनी वेठबिगार म्हणून काम करावे असे ठरले. या 7 वर्षांनंतर सर्वांना मुक्त केले जाईल. 7 वर्षात ते जे काही श्रम करतील त्याची एक पै देखील त्यांना मिळणार नाही. या सर्व जाचक अटी या पिलग्रिम्सनी स्वीकारल्या. त्यांना लिबर्टी पाहिजे होती. या लिबर्टीसाठी कोणत्याही अटी आणि कोणताही त्याग करायला ते तयार होते. मेफ्लावर नावाचे लहान जहाज त्यांच्यासाठी देण्यात आले. स्पीडवेल हे दुसरे जहाज घेण्यात आले.
या 2 जहाजातून यात्रेकरूंना अमेरिकेत घेऊन जायचे होते. यातील स्पीडवेल जहाज प्रवास सुरू होताच पुढील प्रवासासाठी निकामी झाले. त्यात पाणी भरू लागले होते. त्यामुळे या जहाजावरील सर्वांना मेफ्लॉवर जहाजावर हलवण्यात आले. मेफ्लॉवर जहाज प्रवासी वाहतुकीचे जहाज नव्हते. ते माल वाहतुकीचे जहाज होते. आकाराने लहान होते. या जहाजावर 102 माणसे जवळजवळ कोंबण्यात आली. या 102 माणसांचे सामान जहाजावर होते. अटलांटिक पार करण्यासाठी कैक महिने जाणार होते. खाण्याचे अनेक पदार्थ जहाजाच्या होल्डॉलमध्ये भरण्यात आले. प्रत्येक जहाजावर डेकवर त्यावेळी तोफा असत. तोफगोळे आणि दारू जहाजावर होती. 102 जण जहाजाच्या डेकवर राहत. जहाजावर स्वच्छतागृहांची व्यवस्था नव्हती. एवढ्या लोकांना घेऊन अटलांटिक पार करणे, वादळ वाऱ्याशी झुंज देणे हे फार कठीण काम होते. ज्या भूमीत राहण्यासाठी ही मंडळी चालली होती ती भूमी कशी आहे याची कोणालाच माहिती नव्हती. तिथल्या नैसर्गिक वातावरणाची त्यांना माहिती नव्हती. नव्या भूमीत त्यांचे स्वागत करायला कोणीही नव्हते. तिथे जाऊन त्यांना घर बांधण्यापासून शेती करण्यापर्यंत सगळी कामे करायची होती. बरोबर आणलेला अन्नसाठा कायम पुरणारा नव्हता. या सर्व गोष्टी त्यांना माहीत होत्या. त्यांच्याजवळ काही प्राणी होते. अन्नधान्यांचे प्रकार होते. संरक्षणासाठी शस्त्रे होती. आणि या सर्वांपेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट घेऊन ते चालले होते जी कुठे दिसत नव्हती. ती प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात होती. ती म्हणजे लिबर्टी, मुक्ततेची उर्मी. आपल्याला आपल्या आवडीच्या धर्माचे पालन कोणत्याही चर्चच्या दबावाखाली न येता करण्याचे स्वातंत्र्य मिळवायचे आहे, ही आकांक्षा त्यांना घेऊन चालली होती. लंडनमधील त्यांच्या शेवटच्या दिवसांचे भावपूर्ण चित्रण चार्ल्स कार्ल्टन कॉफिन याने आपल्या स्टोरी ऑफ लिबर्टी पुस्तकात केले आहे. त्या दिवशी म्हणजेच 21 जून 1620 या दिवशी त्यांनी उपवास केला, प्रार्थना म्हटल्या, एकमेकांचे निरोप घेतले. प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येत होते. इंग्लंडची भूमी आणि आपले आप्तस्वकीय यांना कायमचे सोडून जाण्याचा क्षण जवळ येत चालला होता. नव्या भूमीत ते संपत्ती मिळवण्यासाठी चाललेले नव्हते. त्यांच्या प्युरिटन ख्रिश्चन धर्माचे पालन त्यांना त्यांच्या पद्धतीने करायचे होते म्हणून चालले होते. आलेल्या कोणाही माणसाला धार्मिक छळ नको होता. तुम्ही तुमच्या मार्गाने जा, आम्हाला आमच्या मार्गाने जाऊ द्या. राजकारणात धर्म आणू नये, म्हणजे सत्तेच्या राजकारणात धर्म आणू नये. अमेरिकन माणसाची म्हणजेच अमेरिकन वसाहतीत राहणाऱ्या इंग्रज आणि अन्य देशीय माणसांची सर्वसामान्यपणे ही मानसिकता होती. सत्तेच्या राजकारणात धर्म नको हे वरून लादलेले प्रमेय नाही, ही तिथल्या लोकांची स्वाभाविक आकांक्षा होती. म्हणून महासत्ता अमेरिकेचा अध्यक्ष बराक ओबामासारखा तशा अर्थाने ख्रिश्चन नसलेला माणूस होऊ शकतो, कारण त्याचे वडील मुसलमान होते. याचे कारण अमेरिकेच्या या स्वभावात आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. अमेरिकेतील या 13 वसाहतींवर ब्रिटनची सत्ता होती. ब्रिटनची सत्ता म्हणजे काय हे नीट समजून घ्यावे लागते. 17व्या शतकात ब्रिटनमध्ये संसद सार्वभौम झाली, सॉव्हेरीन पार्लमेंट झाली. राजाचे अधिकार मर्यादित करण्यात आले. पैसा उभा करणे आणि पैसा खर्च करणे याचे अधिकार संसदेकडे होते. म्हणजेच कर लावणे, कर वसूल करणे याचे अधिकार आता राजाकडे राहिले नव्हते. कार्यकारी अधिकार पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाकडे होते. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ त्यांच्या कामासाठी संसदेला जबाबदार असत, राजाला जबाबदार नसत. असे जरी असले तरी जे सरकार अधिकारावर येई त्या सरकारला राजाचे शासन किंवा राणीचे शासन असेच म्हटले जाईल. इंग्रजी शब्दात हिज मॅजेस्टीज गव्हर्नमेंट ऑर हर मॅजेस्टीज गव्हर्नमेंट असे म्हणण्यात येते. कॉलनीवर ब्रिटिशांची सत्ता याचा अर्थ ब्रिटिश क्राऊनची सत्ता, म्हणजे पार्लमेंट आणि त्यातील राजाची सत्ता, क्राऊन इन पार्लमेंट असा अर्थ होतो. इंग्लंड असो की युरोपातील देश असो, राजा ज्या ख्रिश्चन पंथाचे पालन करीत त्याच पंथाचे पालन सर्व प्रजेला करावे लागे. जे करीत नसत त्यांचा जबरदस्त छळ केला जात असे. प्युरिटन्स एक जबरदस्त धर्मप्रेरणा घेऊन निघाले होते.
धर्माचे सामर्थ्य किती अफाट असते याचे हे बोलके उदाहरण आहे. ज्या मेफ्लॉवर बोटीवर ते चढले त्या बोटीवर थॉमस वेस्टन नावाचा श्रीमंत माणूस होता. बोट लहान होती. त्याला स्वतःला खूप सुखसोयी हव्या होत्या. प्रवासाचा खर्च तो करणार होता. त्यामुळे त्याने प्रवासाच्या अटी बदलण्याचा प्रयत्न केला. त्या अटी मान्य केल्या असत्या तर बोटीतील जे यात्रेकरू होते त्यांना खूप त्रास झाला असता. त्यामुळे त्यांनी या अटी स्वीकारल्या नाहीत. थॉमस वेस्टन संतापला. त्याने पैसे देण्याचे नाकारले. तो म्हणाला, करा तुम्ही तुमचा खर्च, मी चाललो, असे म्हणून तो निघून गेला. प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी यात्रेकरूंनी त्यांच्याकडे विकण्यासारखे जे काही होते ते विकून टाकले, पण स्वाभिमानाची विक्री केली नाही. कुणाकडून पैशाची भीक मागितली नाही. या गोष्टी अमेरिकन लेखक मोठ्या अभिमानाने सांगतो. का सांगतो? त्याला हे सांगायचे आहे की आमचे पूर्वज असे होते म्हणून आज आम्ही तसे आहोत. 102 प्रवाशांना घेऊन मेफ्लॉवर जहाजाचा प्रवास सुरू झाला. देव त्यांची कसोटी पाहत होता. जहाज वादळात सापडले. एखाद्या अंड्याप्रमाणे हेलकावे खाऊ लागले. प्रचंड वारा आणि लाटेने डोलकाठी आपल्या जागेवरून सरकली. एक प्रवासी जहाजावरून पाण्यात पडला. त्याला वाचवणे अशक्य होते आणि एका नवीन अर्भकाचा जन्म झाला. त्याचे नाव ओसिनस असे ठेवण्यात आले. प्युरिटन्स नसलेला जॉन विलिंग्टन जहाजावर होता. तो भडक डोक्याचा, स्वच्छंदी, कोणत्याही शिस्तीत न राहणारा असा होता. 16 सप्टेंबर 1620ला जहाजाने इंग्लंडचा किनारा सोडला आणि 21 नोव्हेंबरला ते अमेरिकेच्या किनाऱ्याला लागले. व्हर्जिनियात जाण्याचा त्यांना परवाना होता, पण जहाज व्हर्जिनियाला न जाता दुसऱ्या किनाऱ्याला लागले. जहाजावरच्या मंडळींनी अगोदरच आपला नेता निवडला होता. त्याला गव्हर्नर असे म्हटले गेले. त्याचे नाव होते जेम्स कार्व्हर. ही गोष्ट देखील अमेरिकन माणूस मोठ्या अभिमानाने सांगतो, कारण यापूर्वी प्रमुखाची नेमणूक राजा करत असे. आता आपला नेता निवडण्याचे स्वातंत्र्य लोकांनी मिळवले होते. जहाज किनाऱ्याला लागत असतानाच जॉन विलिंग्टन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एक प्रकारे बंड करायला सुरुवात केली. ते म्हणू लागले, आम्ही जेम्स कार्व्हरचे ऐकणार नाही. व्हर्जिनिया कंपनीचा करार व्हर्जिनिया वसाहतीसाठी लागू होता. आता आपण मॅसेच्युसेट्स वसाहतीमध्ये आलो आहोत. राजाचे चार्टर आपल्याकडे नाही. त्यामुळे आम्ही आमच्या मनाप्रमाणे वागू. आम्ही कोणाला बांधील नाही. कुठलाही नियम किंवा कायदा आम्हाला लागू होत नाही. जहाजावर जे प्युरिटन्स यात्रेकरू होते त्यांचे असे मत नव्हते. अशी स्थिती राहिल्यास वसाहत निर्माण होण्याऐवजी अराजक निर्माण होईल आणि त्यात शेवटी सगळेच संपतील असे त्यांना वाटत होते. जहाजावरील प्युरिटन्सनी आपल्यासाठी एक घटना बनवण्याचे ठरवले. हे काम विल्यम ब्रूस्टर याने केले. ते सर्वांना वाचून दाखवण्यात आले. सर्वांनी म्हणजे 41 प्युरिटन्सनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. स्त्रियांना या दस्तावेजावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार नव्हता. अल्पवयीन मुलांनाही नव्हता. याला अमेरिकन भाषेतील शब्द आहेत मेफ्लॉवर कॉम्पॅक्ट, म्हणजे मेफ्लॉवर जहाजावरील करार. याच कराराचा इंग्रजी मसुदा परिशिष्टात दिला आहे. त्याचा गोषवारा असा: वसाहतीत असणारे सर्व राजा जेम्स याला एकनिष्ठ असतील. ही व्यक्तिनिष्ठा नाही तर राजनिष्ठा आहे. वसाहतीच्या हितासाठी वसाहतदार आवश्यक ते कायदे, अध्यादेश, नियमावली, विविध पदे निर्माण करील आणि आम्ही सर्व त्या कायद्याने बांधलेले राहू. आम्ही वसाहतदार एक समाज बनून राहू आणि त्याच्या वृद्धीसाठी प्रयत्न करू. ख्रिश्चन श्रद्धेप्रमाणे आम्ही जगू. अमेरिकन माणूस मेफ्लॉवर कॉम्पॅक्टचा अत्यंत गौरवाने उल्लेख करतो. त्याचे कारण असे की अमेरिकेत आलेल्या समुदायाने स्वतःहून तयार केलेले हे पहिले लिखित संविधान आहे. बाकीच्या वसाहतदारांना राजाने सनदा दिलेल्या आहेत. त्या राजाने दिलेल्या घटनाच आहेत. पण इथे कुणी राजा नाही की पोप नाही. लोकांनीच आपापसात बसून आपले राजकीय आणि सामाजिक संघटन कसे असेल हे ठरवण्याचे नियम केले. अमेरिकेच्या संविधानाच्या इतिहासात मेफ्लॉवर कॉम्पॅक्टचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. धन्यवाद.